पुढची बातमी आपण पाहूयात। आदिवासी विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये मोर्चा काढला। वेगवेगळ्या मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढलाय। सारसबाग चौक ते संभाजी महाराज उद्यानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। तर पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी आता अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढलेला आहे। दरम्यान या आंदोलक विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी निखिल सुकरे यांनी। पाहूयात। विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी सध्या आदिवासी विद्यार्थ्यांचा जो आहे तो पुण्यामध्ये लॉंग मार्च आहे। खरं तर आपण पाहतोय हे सगळे विद्यार्थी या मार्च मध्ये सहभागी झालेले आहेत। पुण्यातल्या सारसबाग चौकामधून ही रॅली सुरू झालेली आहे आणि जंगली महाराज रस्त्यापर्यंत ही रॅली असणार आहे। वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे सगळे विद्यार्थी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। परंतु काल राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमामध्ये आदिवासी याच विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थिनींनी जे ते राहुल गांधींशी संवाद साधला होता, आपले प्रश्न सांगितले होते। आपल्या बरोबर सुचित्रा आणि निशा आहेत। निशा, काय सांगशील, काल राहुल गांधींशी तुझा संवाद झाला, काय नेमका प्रश्न त्यांना सांगितलास आणि काय अपेक्षा? मी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आमचं गेले 10 दिवस झालं आमरण उपोषण चालू आहे। आज त्या उपोषणाचा 11वा दिवस आहे आणि या उपोषणाच्या मागण्या काय आहे तर आमची जी 12,500ची विशेष पदभरती आहे ती तात्काळ करण्यात यावी। आपले जे सीएम साहेब आहेत त्यांनी गेल्या वर्षी एक स्टेटमेंट काढलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी मांडलं होतं की पुढच्या 100 दिवसामध्ये ज्या काही मागण्या आहे, जे काही आमची विशेष पदभरती आहे ती तात्काळ करण्यात येईल। पण अजूनही त्याच्यावरती कोणतीही कार्यवाही झालेली नाहीये। खूप गंभीर गोष्ट आहे की शासकीय आश्रमशाळामध्ये पेस्ट कंट्रोल होत नसल्यामुळे या शासनाच्या बेजबाबदारीमुळे आमच्या 6 विद्यार्थिनींना सर्पदंश केला। त्यातल्या 3 विद्यार्थिनी मृत्युमुखी पडल्या आणि त्यांच्या जीवाची किंमत हे आदिवासी सरकार फक्त 4 लाख रुपये मोजते। म्हणजे आमच्या आदिवासींची किंमत, जीवाची किंमत फक्त 4 लाख रुपये हे मोजते, हे आम्हाला मान्य नाही। निदान त्यांना 1 कोटीची तरी आर्थिक त्यांना मदत मिळावी, त्यांच्या कुटुंबियांना, आणि जे पेसा भरती आहे ते तात्काळ करण्यात यावी। जय महाराष्ट्रासाठी निखिल सुकरे, पुणे।